डीके मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सर्वधर्मीय सामाजिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व भगवान गौतम बुद्ध जयंतीचे औचित्य साधून डीके मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीने सर्वधर्मीय सामाजिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. हा विवाह सोहळा काळादी प्रश्लेच्या मैदानात रविवार संपन्न झाले. या सामाजिक विवाह सोहळ्यात सर्व धर्मीय जोडप्यांचे विवाह करण्यात आले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी मला सांगितलं की दशरथ चंद्र आणि गौतम चंद्र यांचा कार्यक्रम आहे, गेलाच पाहिजे. त्यांनी मला या ठिकाणी जाण्याचं सूचित केलं. खरं तर या ठिकाणी मला एक मोठा अभिमान आहे की आज दशरथ चंद्रजी आणि गौतम चंद्रजी यांच्या डीके ग्रुपच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीच्या विचाराचा एक मूलमंत्र घेऊन समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचा मार्ग दशरथ चंद्रजी आणि गौतम चंद्रजींनी स्वीकारला आहे. खरं तर ज्या ठिकाणी अंधार आहे त्या ठिकाणी दिवा जळला पाहिजे आणि समाजामध्ये क्रांती निर्माण झाली पाहिजे. आणि त्यामुळं सोलापूरच्या आजच्या या दिवशी सोलापूरच्या सामाजिक इतिहासाचा महत्वाचा शोधक्षण या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी करत असताना आपल्या 18व्या सामाजिक या सोहळ्याच्या माध्यमातून त्यांनी ही परंपरा कायम राखली. या ठिकाणी रुग्णसेवा असेल, कोरोनाच्या काळाच्या संक्रमणामध्ये डीके ग्रुपचं काम असेल, जेव्हा जेव्हा समाजामध्ये एक क्रांतीचा विषय असतो तेव्हा क्रांती करण्याचं काम डीके ग्रुपनी केलेलं आहे. आणि जिथे जिथे व्यक्ती आणि समाज अडचण करा त्या ठिकाणी डीके ग्रुपनी अंगावर घेऊन त्या ठिकाणी मदत केलेली आहे. आणि या ठिकाणी मान्य जयकुमार गोरेजींनी सांगितलं की या ठिकाणी ज्या पद्धतीने निवडणुकीच्या काळामध्ये एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सर्व समाजाला सोबत घेऊन माननीय जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या विजयराव देशमुखांच्या, सुभाषराव देशमुखांच्या या ठिकाणी महत्वाच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र कोटेजी, सचिन कल्याण शेट्टी यांनी आपण सर्व चंद्रजी आपण ज्या पद्धतीने सोलापूर महानगरपालिकेमध्ये एक अभूतपूर्व विजय मिळवला आणि आज सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला या ठिकाणी सोडवण्याचा आपण प्रयत्न करत आहे. मला मोठा अभिमान आहे की आज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम या ठिकाणी होतात आहे. आज मी जास्त वेळ घेणार नाही कारण पुन्हा एकदा पुढे जायला लागणार आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेल की आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने एक लग्न कार्य सामूहिक पद्धतीने करून परिवारामधील खर्च वाचवून हा जो खर्च वाचेल हा या मुलामुलींच्या समोरच्या जीवनामध्ये हा त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाकरता हा खर्च या ठिकाणी पुढच्या काळामध्ये. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार विजयकुमार देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शहराचा बीडूचा सगळ्यात मोठा जटिल प्रश्न, या शहराच्या गुन्हेगारीचे सगळे प्रश्न सोडवण्याची हमी या माणसाने घेतलेली आहे. आणि ते वर्षानुवर्ष या शहरामध्ये अनेक वेळे होऊन गेले. जगन्नाथ साहेब पण आमचा बीडूचा विषय कधी संपला नाही, आमचा गुन्हेगारीचा जनतेचा प्रश्न कधी संपला नाही. आणि ते संपवण्याचं शिवधनुष्य या माणसाने आपल्या हातामध्ये घेतले. ते राज्याचे महसूल मंत्री या ठिकाणी आहेत, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. या राज्यामध्ये महसूल मंत्री म्हणून काम करत असताना अनेक अवघड असे निर्णय, अनपेक्षित असे निर्णय घेऊन या सगळ्या जनतेला खूप मोठी मदत करण्याचं काम आदरणीय बावनकुळे साहेबांनी केलेलं आहे. त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा जो विवाह सोहळा होतोय पुन्हा एकदा या विवाह सोहळ्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. डीके ग्रुपला शुभेच्छा देतो, दशरथजी आपल्याला शुभेच्छा देतो, त्यासोबत गौतमजी आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद. नगरसेवक गौतमजी कसबे हे एक प्रकारचं चांगलं काम करत असताना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांना तिकीट देण्यात आलं, त्यांना नगरसेवक करण्यात आला. म्हणजे आपण केलेल्या कामाची पावती जनतेने दिलं, भारतीय जनता पक्षाने दिलं. आणि म्हणूनच आपण आज या सोलापूर शहरामध्ये आपल्या या वार्ड प्रभाग क्रमांक 4 मध्ये नगरसेवक एक मध्ये नगरसेवक आला. आणि आज तुमची जबाबदारी वाढलेली आहे. आज चांगल्या प्रकारे या पूर्वी जे काम आपण सातत्याने सर्वसामान्य गोरगरिबांसाठी
कधी करत होता त्याच्याही पेक्षा चांगल्या रीतीने काम करण्याची जबाबदारी आज तुमच्या दोघेही भावंडांवर आहे. डीके सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि दशरथजी कसबे, गौतमजी कसबे यांचा खरंच मी आभार मानतो. आज सर्वधर्मी सामाजिक विवाहामध्ये गेल्या 19 वर्षापासून जे सातत्यानं चालत आलेलं आहे त्याचा आज आपल्या महसूल मंत्री व पालकमंत्री आज इथे उपस्थित आहेत आणि यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज सोहळा पार पडत त्यांनी आल्याबद्दल आभार मानतो आणि माझे 2 शब्द. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, बापूसाहेब जगताप, धाराशिव जिल्हा परिषद सदस्य सुनील बनसोडे, बाबासाहेब माने, नागेश साठे, कायकाडी समाजाचे नागेश गवळी, नगरसेवक समाधान आवळे, किसन जाधव, ॲडव्होकेट संजीव सदाफुले, सिद्धांत सदाफुले, नगरसेवक गणेश वानकर, मनीष केत, संजय कोळी, आनंद जाधव, बिज्जू प्रधाने, राजकुमार पाटील, आनंद चंदन शिवे, बाळासाहेब वाघमारे, डीके संस्थेचे दशरथ कसबे, प्रभाग 1चे लाडके नगरसेवक गौतम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वधर्मीय सामाजिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना सफारी, शालू, मणी, मंगळसूत्र, जोडवे चप्पल, बूट, संसर्गोपयोगी भांडी देण्यात आले होते. तसेच सोबत येणाऱ्या वराडी मंडळीकरिता उत्तम भोजनाची सोय करण्यात आली होती. या विवाह सोहळ्यात वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी मुकुंदनगर व सोलापूरकरांची उपस्थिती होती. यावेळी डीके संस्थेचे दशरथ कसबे, जनार्दन शिंदे, संतोष पाटील, अभिनव शिंदे, उद्योजक अनिल बोरांडे, किरण ढोसे, नगरसेवक गौतम कसबे, कुमार साखरे, शशिकांत सिरसट, सुधीर बिडबाग, संतोष कसबे, सतीश वाघमारे, संजय माने, युवराज गावंडे, उत्तम कसबे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. विश्वभूषण परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाला शांतीचा संदेश देणारे महाकाव्य तथागत गौतम बुद्धांच्या वैशाखी पौर्णिमेनिमित्त सालाबादप्रमाणे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि अशा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, तसंच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब, सोलापूर शहराचे आमदार आदरणीय विजयजी देशमुख, सोलापूर शहर मध्यचे आमदार आदरणीय देवेंद्रजी कोठे दादा, या ठिकाणी अक्षरपूरचे आमदार आमचे सचिव कल्याण शेट्टी, माझे मोठे बंधू आनंदजी चंदनशिवे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय ओबासी साहेब व मंत्रालयातील साजीभाऊ माननीय देशमुख, आमदार आमचे कोठे डॉक्टर व संपूर्ण राष्ट्रीय सर आणि हा सर्वधर्मीय सामूहिक विवाह गेल्या 18 वर्ष आमचे एकूण जोडी पूर्ण होत आहे. 20 वर्ष परमपूज्य महामानव डॉक्टर आंबेडकर जयंतीला वेगळी काय केलं करून या प्रधानमंत्री आम्ही आपल्या सर्व माझ्या मातांनी असतील, मला असतील, या सर्वांच्या सरकारने एकूण आम्ही समाजाला गोळा करतो आणि याची दखल घेऊन आदरणीय सोलापूर शहराचे आमदार व सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमच्या भगिनी रोहिणी दरवळकर व आमचे विजयकुमार शिपालक त्यानंतर महानगरपालिकेमध्ये हे झालं. माझ्या लहान भावाला तिकीट देऊन भारतीय जनता पार्टीचा टिकवर मला लहान भाऊ नगरसेवक झाला. तसं सोलापूरचे तडतड पालकमंत्री हे सर्वांच्या सर्वांच्या पाठिंबा होते आणि अशा पद्धतीने आपण रेकॉर्ड घेत सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने यासाठी होणार नाही. बरोबर आपल्या सर्वांचा म्हणून आभार मानतो की एखाद्या गरीब घरांच्या कार्यकर्ता आपण तिकीट देऊन निवडून आणल्याबद्दल